आणि तो तब्बल 1 ते 3 लाखांनी तो निवडून दीड येईल दीड असं लाखाने 1.5 निवडून लाखांनी येईल. विश्वास आहे असं सांगताय. पण नेमकं तो उमेदवार कोण आहे आणि महायुतीतून ते बाहेर पडले असं समजायचं का? नाही, आम्ही लोकसभा ही मैत्रीपूर्ण अमरावतीची लढत करतोय आणि सगळ्या कार्यकर्त्याचं असं मत आहे का त्या राणानं आपल्याला एवढं अपमानित केलं. काय काय बोललं ते तर सांगणं कठीणच आहे, तिथे आम्ही सगळं सांगू शकतो. आणि आता सुद्धा उमेदवार असताना लांडगे फांगे सगळे प्रचाराला येतील. म्हणजे निवडणुकीत स्वतः उमेदवार असताना या रंगबाजींना बोलून जर अशा पद्धतीने तर कार्यकर्त्याची मानसिकता तयार नाही. कार्यकर्त्यामध्ये राजकारणातून आपण पुन्हा झिरो झालं तरी चालेल. पुन्हा ही पण एवढी शरणागती आपण पत्कराची नाही. काय असेल तर आघाडीला उमेदवारी मागा, पण राणाचा प्रचार करायचा नाही. कार्यकर्त्याची मानसिकता आहे. सातत्यानं कार्यकर्ते फोन करून स्वतः येऊन पक्ष सोडण्याची पण भाषा कार्यकर्ते बोलतात. आणि आता आम्हाला निर्णय घ्यावा लागतो आणि चांगला उमेदवाराच्या आम्ही शोधत होतोय आणि चांगला उमेदवार आम्हाला भाजपमधलाच भेटलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते उमेदवारीचं नाव जेव्हा जाहीर होईल तेव्हा बऱ्यापैकी काम झालेलं असेल. आम्ही दलित बांधवांच्या काही संघटना आहेत, काही मुस्लिम बांधवांना सुद्धा भेटत आहोत. मी आज त्या बऱ्याच भेटीगाठी घेतल्या. काही नाराज कार्यकर्ते आहे भाजपामधले सुद्धा, त्यांना मोदीजी पाहिजे पण राणा नको, अशाही काही कार्यकर्त्याचा सूर आहे. त्यांची पण तयारी आहे. शिवसेनेमधलंही तिकीट न भेटल्यामुळं त्यांची तयारी आहे. तर या पद्धतीनं सगळी बांधणी एकमुखानं होऊ शकतं. सर्वपक्षीय उमेदवार होईल. सर्व पक्ष नाराज लोकांचा उमेदवार होईल. त्या नाराजीचा फायदा निश्चित आम्हाला लोकसभेमध्ये होतो. अमरावती लोकसभेत आहे का इतर लोकसभेमध्ये? वर्धेत आमचा कार्यकर्ते खूप आग्रही आहे का वर्ध्यातले 2 मतदारसंघ हे अमरावतीमध्ये येतं. वर्धेमध्ये सुद्धा आपण स्वतः उभे राहा असं कार्यकर्त्यांची सातत्यानं मागणी होते. सगळ्या गोष्टीवर आता आम्ही निर्णयापर्यंत येऊ. आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला. 3 तारखेला आपण उमेदवारी दाखल. वर्धेचा निर्णय कधीपर्यंत घेतला? वर्धेचा थोडा मला कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. एकंदरीत पाहतोय का तिथली काय परिस्थिती आहे. कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले 2 मतदारसंघ आहेत, 4 वर्धेतले आहेत. तर चाचपणी करू. हो, राणांवर नाराजी आहे म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार आहात की भाजपची तुम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून तुम्ही उमेदवार उभा करणार? दोन्ही गोष्ट आहे. त्यातलं प्रमुख कारण राणा नसला तरी भाजपाची जी भूमिका राणाबद्दलचं जे अतिप्रेम आहे आणि त्यामुळं 2 आमदार आणि आमची ताकद असताना सुद्धा जाणीवपूर्वक न विचारणं आणि एकतर्फी निर्णय घेणं, तर हे चुकीचं आहे ना. ज्याच्या घरी जेवण आहे त्यानंच रंगबाजी करून जीव घालावं, हे कोणी ऐकणार नाही. आमची ती मानसिकता नाही, आपला स्वभाव नाही, आमच्या रक्तात नाही. म्हणजे मागच्या आठवड्यात स्टेटमेंट दिलं होतं की पोलिस विरोध करतात त्यांनी एकाच मंचावर आणणार आणि त्याचा प्रचार करा. तेव्हापासूनच हे सर्व त्या रंगबाजी वाढली आहे. लहान लहान कार्यकर्ते म्हणते का स्वतः उमेदवार असून अशी भाषा जर बोलत असतो, यावेळेस तर अधिक नम्र असणारा माणूस अधिक नम्र होतो. किती काही दादागिरी करणारा माणूस थोडा अधिक झुकून निवडणुकीसमोर जात असतो. पण यांची एवढी दादागिरी का आहे, कोण याच्या मागं आहे, पाहिलं पाहिजे. आणि दादागिरीनं मतं घेत असाल तर आम्ही पाडू ना तुम्हाला, 4ही कोपरे चित करू. भाऊ, तुम्ही म्हणतात की भाजपचा उमेदवार असणार आहे, भाजप करणार आहे. काय नाव आहे त्यांचं? नाव सध्या नाही सांगता येणार. नावामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही उमेदवार चांगल्या शोधात होतो आणि जेव्हा आम्ही म्हटलं होतं का मोठ्या पक्षाच्या चुका आणि आम्हाला भेटणारा उमेदवार हा मजबूत जर समोर आला तर आम्ही तिथून समोर येऊ. हो, दिनेश महायुतीतून ग्रुप आहे असं कळते आम्हाला. शिवसेनेत. नाही नाही, आम्ही भाजपातला सांगतोय.
आणि तिथून आम्ही सुरुवात करू आणि तो उमेदवार आजही कालही माझी भेट झाली, आजही भेट झाली. आणि मला असं वाटतं त्या उमेदवारीवर आम्ही अधिक मजबूतीनं समोर जाऊ शकतो. हो, महायुतीतून बाहेर पडणार महायुतीतून म्हटल्यापेक्षा आम्ही नेतृत्वाच्या नात्यानं लढू. त्यांना तर महाराष्ट्रामध्ये काय करायचं तो नंतरचा भाग आहे, पण ते जे भूमिका भाजपानं ज्या पद्धतीनं इथे भूमिका घेत आहे ते मला वाटतं कार्यकर्त्याच्या जिव्हारी येणारी भूमिका आहे. ते रंगबाजी करून मतं घेण्याचा प्रकार हे कोणी सहन करणार आणि राणा तर सहन कोणीच करणार. तो कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात भाजपला एक दबाव. त्यांनीच कोंडीत पकडण्याच्या काही गोष्टी केलेल्या आहेत. मला असं वाटते का आपण जेव्हा उमेदवारी टाकतो निवडणूक तर लहानातल्या लहान कार्यकर्त्याचे संपर्क घेऊन त्याच्याशी बोलून आपण उमेदवारी करतो. आमचा तर पक्ष आहे, घटक पक्ष आहे. मग मित्र पक्षाला दिलेली वागणूक जे पाहिली आहे त्यांची आतापर्यंतची, ती फार द्वेष आणणारी आहे. पुन्हा बाकीचे मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहे, त्याच्यावर बोलायला तयार नाही. या अमरावती जिल्ह्यातले फिंगली मिल बंद आहे, शकुंतला सुरू झाली नाही, विमान आमचं पाहतोय अजूनही लँड कधी होते माहित नाही. अनेक मुद्दे आहेत शेतीमालाच्या भावापासून. कामगिरीवर पण तुम्ही नाराज आहात नवनीत माझं असं मत आहे का तुम्ही एकाएकी टेक्सटाईल सारखं धोरण जिल्हा म्हणून झोन जाहीर करता, दुसरं एक केंद्र सरकार केंद्राचंच वस्त्र उद्योग मिल बंद करतंय. हे समजाले याला कारण याच्या बाबतीत मिटिंगा झाल्या, सरकार निर्णय घेत नसतं, त्यामुळे बेरोजगारी वाढत असेल तर याच्या विरोधात लढलो पाहिजे ना. आज तुम्ही पाहतोय का सगळ्यात कमी विद्युत शेतकऱ्याच्या रात्री जास्त आपण विचार केला तर विद्युतमध्ये आजही 4-4, 15-15 दिवस रोहतरी बदलून देत नाही. ऊर्जामंत्री आपले आहेत, देवेंद्रजी आहे, आणि अजूनही विद्युतचा अनुशेष भरला जात नाही. प्रचंड अनुशेष आपल्याकडे आहे. या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. तो दिनेश बुक यांनी काल मेळावा घेतला, एकंदरीत ठाकरे गटाने मेळावा घेतला. दिनेश बुकांची मागणी करते उमेदवारीची, शेवटच्या क्षणापर्यंत ते वाट पाहणार, कारण तिथं त्यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी मिळत नाही, कारण एकटी मिळणं अशक्य आहे. अशा वेळेस तुम्ही दिनेश बुकला तर तुम्ही एक सांगा, काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला, त्यांच्या लिस्टमध्ये जाहीर झाल्यानंतर आता त्याच्यावर नारळ फोडणं आम्हाला आता उमेदवारी वाटत नाही. ते फार त्याच्यातून काही तथ्य बाहेर येईल आणि पुन्हा उमेदवार रद्द करून दिनेश बुबले जाहीर करेल, तर त्या आशा संपलेल्या आहेत. अशा वेळेस तुम्ही त्यांना पाठिंबा देणार, तुम्ही सोबत घेणार का? कारण तुमचे आणि मित्र जर आहेत. तर मध्ये काही अर्थ नाही आहे. फक्त आमचा मित्रता आहे, आमची भूमिका त्यांच्याबद्दल अजूनही चांगली आहे. आनंदराव अडसूळ असेल, दिनेश बुबले असेल, त्यांच्याबद्दलच्या आमच्या भूमिका अजूनही नेतृत्वाच्या आहेत. पण एकंदरीत आता जाहीर केल्यानंतर आता त्याच्यात बदल होईल असं काही चित्र नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.